पिता प्रभू येशूच्या नावाने आज तुझ्या समोर आम्ही सर्वजण येतो. तुझ्या वचनाची आम्ही वाट पाहतो की तुझं वचन आमच्या हृदयापर्यंत पोहोचून आमच्या आत्म्यामध्ये कार्य करू, आमच्या जीवनाला बदलेल. मी तुझे आभार मानतो परमेश्वरा, मी तुझे आभार मानतो. आजचं हे वचन, होणारा संदेश, ही वेळ, ऐकणारे कान, समजणारं मन तू आम्हाला दे. सर्व विचलितता येशूच्या नावाने मी काढून टाकतो आणि पवित्र आत्म्याला येशूच्या नावाने पूर्ण मोकळीक इथे प्राप्त होऊ दे की त्याचं कार्य वचनाच्या द्वारे आमच्यामध्ये, या मंडळीमध्ये व्हावा येशूच्या नावाने. आणि सर्व म्हणाले, एव्हरीबडी सेड आमेन. आमेन. टर्न टू नेबर अँड से आय एम रेडी. रेडी ऑर नॉट, आय एम टॉकिंग. शेजारच्याकडे वळून म्हणा, मी तयार आहे. मी तयार होऊन पण आलो आणि मी तयार पण आहे. आमेन. वाव. God is good, God is good, God is good. Hallelujah. Last Sunday was glorious. मागचा रविवार अगदी गौरवी रविवार होता. किती लोकांचा विश्वास आहे? आमेन. नॉट जस्ट फक्त आम्ही देण्याविषयी बोललो म्हणून नाही, तुम्ही फेथ स्लिप भरून दिलात म्हणून नाही, परंतु मागच्या रविवारी पहा, स्पीकर्सनी त्रास दिला तरीच देखील आम्ही सर्वजण टिकून राहिलो आणि परमेश्वरची काय दाट उपस्थिती मागच्या रविवारी पण होती, ह्याही रविवारी पण आहे. आमेन. आणि मला माहिती आहे, माझा विश्वास आहे, ही उपस्थिती सोडून जाणारी उपस्थिती नाही आहे. आमेन. वी हॅव टू बी केअरफुल टू होल्ड इट. आम्ही खूप संवेदनशील असलं पाहिजे की आम्ही याला धरून ठेवावं. आमेन. वाव, गुड. याही संडे तुमच्या समोर उभं राहण्याचं कारण हे की मागच्या रविवारी लास्ट संडेला जे आपण बोललो देण्याविषयी, सॅक्रिफिशियल गिव्हिंगच्या विषयी, आज अजून एक पाऊल थोडंसं पुढे आपण जाणार आहे आणि थोडक्यात पाहण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. आणखीन परमेश्वर आम्हाला देवाच्या वचनातून काय शिकवत आहे. काही लोक म्हणले असतील, बाप रे, आज पण द्यावं लागणार आहे का? आय डोंट नो. इफ द लॉर्ड लीड्स यू कॅन डू दॅट. मला माहित नाही, जर देवाने तुम्हाला सहायता केली तर तुम्ही करू शकता ते. बट आय फेल्ट टू कम्प्लीट व्हॉट आय स्टार्टेड, ॲट लीस्ट टू स्पीक मोर, अजून आणखीन जास्त बोलावं आणि जे चालू केलं ते संपवावं. ॲटलिस्ट संपलं नाही तरी थोडं आणखीन त्याच्यावरती प्रकाश टाकावा, असं होऊ दे. आमेन. आमेन. आता शेजारच्याला वळून म्हणा, मी अजून पण तयार आहे. मी लास्ट संडेला मी सांगितलं, गिव्हिंग किंवा देण्याच्या विषयी मंडळी जेव्हा हाताळायचा प्रयत्न करते, हे खूप नाजूक विषय आहे. एक तर मंडळीला हे बनवेल, नाहीतर आम्ही बनले जाऊ, नाहीतर काहीतरी होईल. बट ज्या पद्धतीने लास्ट संडेला परमेश्वराच्या आत्म्याने कार्य केलं, मी खरोखर परमेश्वराचे पण आभार मानतो आणि मंडळीचे पण आभार मानतो की मंडळीने ह्याला खूप पॉझिटिव्हली घेतलं. मला थोडक्यात हे पण सांगू दे, आमची मागच्या संडे इव्हनिंगची ऑल अर्निंग मेंबर्सची मीटिंग पण खूप आशीर्वादित झाली. जे होते त्यांना माहिती आहे. आमेन. सो अँड आय बिलीव्ह की परमेश्वर आमच्यामध्ये आर्थिक एक वेगळा प्रवाह त्याही क्षेत्रामध्ये, फायनान्शियल एरियामध्ये देखील परमेश्वर आणणार, किंबहुना मला असं म्हणू द्या, आणलेलं आहे त्यांनी. Amen. Many are received. We are hearing testimonies. We will keep a time where we will give you a chance to testify. आमच्या कानावरती एक साक्ष यायला लागलेत की आम्ही जसं निर्णय घेतला, जसं आम्ही फेथ स्लिप भरली, जसं आम्ही ऑफरिंग बॅगमध्ये फेथ स्लिप टाकली, परमेश्वराने आमच्या जीवनामध्ये आर्थिक क्षेत्रामध्ये कार्य करायला सुरू केलं. वी हॅव बीन हिअरिंग, आम्ही ऐकायला लागलो आहे. Okay, so God is good. Amen. But let's go ahead. Amen. The title of my sermon today is The Beauty of Giving. देण्यातील सौंदर्य.
द ब्युटी ऑफ, एव्हरीबडी से द ब्युटी ऑफ गिव्हिंग. डिड यू नो इट इज ब्युटिफुल? गिव्हिंग इज ब्युटिफुल. तुम्हाला माहिती आहे तुम्ही सगळ्यात जास्त छान कधी दिसता? देत असताना. घेत असताना नाही, देत असताना. ऑलराइट, सो लेट्स टॉक अबाउट द ब्युटी ऑफ गिव्हिंग. देण्यातील सौंदर्य हे काय आहे, त्याचं महत्त्व काय आहे, त्याचे मूळ काय आहेत, बायबलमधून थोडक्यामध्ये पाहण्याचा आज प्रयत्न करू. माझी आशा आहे की माझ्या या संक्षिप्त वेळेमध्ये मी हे संपवण्याचा प्रयत्न करेन. आमेन. ऑल राईट, सो जस्ट टू गिव्ह यू एक आराखडा तुम्हाला देण्यासाठी किंवा सगळं एकाच गोष्टीमध्ये आणण्यासाठी देण्याविषयी मी तुम्हाला सांगेन 3 प्रकारचे देणे बायबलमध्ये आम्हाला दिसतात. देर आर 3 टाइप्स ऑफ गिव्हिंग दॅट वी सी इन द बायबल. हाऊ मेनी? किती प्रकारचे देणे? 3. ओके. आर यू अनकम्फर्टेबल वाटायला लागले देण्याविषयी बोलतो म्हणून? ओके, थँक्यू. शांत बसू नका प्लीज, मला टेन्शन येते. ऑल राईट, देर आर 3 टाइप्स ऑफ गिव्हिंग दॅट वी नीड टू अंडरस्टँड दॅट आर देअर इन द बायबल. 3 प्रकारचे देणे. फर्स्ट, एव्हरीबडी नोज. ऑल 3, सगळे 3 माहिती आहेत, पण मी एकवट केलेलं आहे ह्याला. जेव्हा मी अभ्यास करण्याचा प्रयत्न करत होता याच्यामध्ये. द फर्स्ट टाइप ऑफ गिव्हिंग इज टाइथ. पहिलं प्रकारचं देणं आम्हाला बायबलमध्ये आढळतं ते काय आहे? दशमांश, 10वा हिस्सा म्हणा. टाईथ, सगळे टाईथ. टाईथ नाही, टाईथ. दशांश म्हणा, सगळे दशांश. व्हॉट इज द मिनिंग ऑफ दशांश? व्हॉट इज द मिनिंग ऑफ टाईथ? दशांशचा अर्थ काय? दशांश म्हणजे त्याच्यामध्ये 10 आढळतं. 10 म्हणजे आपल्या कमाईचा आम्हाला जेवढं मिळतं, आमची मिळकत जी आहे, आमच्या मिळकतीचा 10वा हिस्सा म्हणजे दशमांश. लेट मी मेक अ व्हेरी स्ट्रॉंग स्टेटमेंट टुडे. टायथिंग इज द लीस्ट ऑफ गिव्हिंग दॅट यू कॅन डू. दशांश म्हणजे आम्ही सगळ्यात कमीतल्या कमी दशांश आम्ही दिलं पाहिजे, हे बायबल आम्हाला शिकवतं. हॅलो, असं कसं म्हणता पास्टर तुम्ही? कमीत कमी म्हणजे ही पहिली गोष्ट आहे जी आम्ही शिकलं पाहिजे. आम्ही दशांश देणं हे बायबल आम्हाला शिकवतं. दिस इज व्हॉट द बायबल इज टीचिंग अस. देण्याच्या विषयी सांगायला लागलो मी. देण्याच्या विषयी अनेक लोक म्हणतात जुन्या करारामध्ये आहे दशांश. जर आम्ही खोदून पाहिलं तर जुन्या करारामध्ये देण्याविषयी इतका आहे दशांशाच्या पुढे की आम्हाला चक्कर येईल अक्षरशः. लास्ट संडे मी फक्त एकच विषय तुमच्या समोर ठेवला, थँक्स गिव्हिंग ऑफरिंग. धन्यवादाचं अर्पण. की काय परमेश्वराने आमच्या जीवनामध्ये काय केलंय, कोणाला बरं केलं, आम्हाला आरोग्य दिलं, आम्हाला हे दिलं, आम्हाला ते दिलं, आमच्यामध्ये ही घडामोड निर्माण झाली, परमेश्वराने हे उत्तम कार्य केलं, त्याचं भेट म्हणून मी धन्यवाद देण्यासाठी एक अर्पण मी मंडळीमध्ये आणायला पाहिजे. आणि त्यासाठी मी म्हणालो, आय जस्ट टोल्ड यू की जे कोडी होते, कुष्ठरोगी होते, ते बरे झाले. येशूने काय म्हटलं त्यांना? जा याजकासमोर सादर व्हा, त्यांना दाखवा आणि मोशेच्या नियमाप्रमाणे काय करा? अर्पण सादर करा. दॅट्स अ थँक्स गिव्हिंग ऑफरिंग. दॅट्स अ आणि असे अनेक देवबाप करू. ठीक आहे, एनी सम अदर टाइम आपण ते वेगवेगळे प्रकारचे अर्पण पाहूया, पण ते अर्पण आपल्याला परवडण्यासारखे नसतील. जर आपला हा अंदाज असणे, अनुमान असा आहे की टायथिंग हे जुन्या कराराचं आहे, तर मी तुम्हाला सांगतो, होय आहे जुन्या कराराचं, परंतु त्याहून कितीतरी अधिक जुन्या करारामध्ये आणि त्याहून कितीतरी पटीने जास्त नवीन करारामध्ये आम्हाला ऑफरिंगच्या विषयी सांगितलं गेलेलं आहे. देण्याच्या विषयी सांगितलेलं आहे. म्हणून मी हे स्टेटमेंट वापरले तुम्हाला. द लीस्ट ऑफ गिव्हिंग इज टायथिंग. सगळ्यात सुरुवातीचं देणं हे काय असलं पाहिजे? आपलं दशमांश असला पाहिजे. I know some people are feeling uncomfortable, but that's okay. The word is not only to pamper you. हे वचन ऐकून काही लोक अनकम्फर्टेबल होत असतील, पण ठीक आहे, हरकत नाही आहे. प्रत्येक वेळेला वचन गोंजाऱ्यासाठी नसते, नाही का? लाडीगुडी लावायसाठी देवाचं वचन नसतं प्रत्येक वेळेला. बट
आय बिलीव्ह यू आर अंडरस्टँडिंग. माझा विश्वास आहे की म्हणा कोणाला तरी मला समजतंय. राईट, मला समजतंय. द सेकंड टाइप ऑफ गिव्हिंग, दुसऱ्या प्रकारचं देणं इज ऑफरिंग. काय आहे? भेट. Everybody felt, every Christian has felt that offering is the least amount. Then comes tithing. सगळ्यांना असं वाटतं, सगळ्या ख्रिस्ती लोकांना आजपर्यंत कमीत कमी एकदा तरी, आणि अनेक जण जे इथे बसलेले आहेत आजपर्यंत अनेकांना इथे बसलेल्यांपैकी जे आहे त्यांना असं वाटलेलं आहे की सगळ्यात छोटं देणं काय आहे? हे आपलं भेटार्पण आहे. सगळ्यांनी केलंय, मी पण केलेलं आहे. संडे चर्चला निघालो, सकाळी सकाळी लेकरू आपल्या घरी आहे, त्याला 2 रुपये दिले, हे घे. त्यांनी विचारते चॉकलेट घेऊ का? नाही, ऑफरिंगच्या पिशवीत टाकायचे तुला, 10 रुपये देतो आपण. नाही, दॅट इज वन काइंड ऑफ ऑफरिंग. दॅट्स ओके, दॅट इज वन काइंड ऑफ ऑफरिंग. बट मी कुठल्या प्रकारचं ऑफरिंग सांगायला गेलोय? इट इज व्हेन यू गिव्ह मोर टुवर्ड्स or because of a cause. एक कारण तुमच्या जीवनामध्ये घडलेलं आहे किंवा घडणार आहे, यासाठी ज्यावेळेला तुम्ही एक देणगी देता त्याला ही विशेष देणगी किंवा ही स्पेशल ऑफरिंग म्हणतात. अँड इट इज युजली मोर देन युअर टायथिंग. ओके, मी हे बोलतोय याचा अर्थ तुम्ही सगळ्यांनी असंच करायला पाहिजे हे मी म्हणत नाहीये. बट आय एम गिव्हिंग यू व्हॉट द बायबल इज टीचिंग अस. All right? Yes, no? God help me. Third is generous giving. तिसरा आहे सढळतेने देणं. जनरसला मी कुठला शब्द भेटेल? उदारपणाने, सढळ हाताने उदारपणाने देणं, हे तिसरं प्रकारचं देणं आम्हाला आढळतं. परमेश्वराने शल्मोनाला सांगितलं की तुला फक्त एक बैल अर्पण करायचं आहे. त्यांनी काय केलं? मध्ये कितीतरी शेकडो बैल, शेकडो मेंढरं, शेकडो काय 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 अर्पण केलं. एक सांगितलं देवानी, ओनली वन. परंतु देवाने ह्याला काय म्हणतात? जनरस गिव्हिंग. सढळतेने दिलं. लक्षात घ्या, ज्या वेळेला शल्मोनाने ते दिलं असेल, वचन सांगतं की पुष्ट बैल दिले, पुष्ट. And those were actually the reason of reproduction. हे जे बैल जे त्यांना दिले होते त्यांचा वापर ते सर्व व्यवसायातले लोक कशासाठी करायचे माहिती का? एकपेक्षा आणखीन जास्त प्राणी जन्मास यावे म्हणून त्या सर्व पृष्ठ बैलांना त्यांनी जपून ठेवलं होतं. शलोमोन म्हणतो ते देवाला अर्पण केलं पाहिजे. जनरस गिव्हिंग. जनरॉसिटी, जनरस गिव्हिंग जे आहे, सढळपणे देणं जे आहे, ते आमच्या जीवनामध्ये इन आवर लाईफ इट कम्स व्हेन वी डिसाइड आय हॅव टू गिव्ह व्हॉट इज बेस्ट फॉर मी. मला जे उत्तम आहे असं वाटतं ना ते मी दिलं पाहिजे परमेश्वराला. मी लास्ट संडेला पण म्हणालो की पिता परमेश्वर याने जेव्हा विचार केला की मला पृथ्वीवरील माझ्या सर्व लोकांचा बचाव करायचा आहे, त्यांचं तारण मला करायचं आहे, आणि त्यासाठी मला एक असं कोणतरी पाठवायचं पृथ्वीवरती जो सर्व काही पाप त्याच्यावरती घेईल. त्याने एक आंगळा पेंगळा लेंगळा असा स्वर्गदूत स्वर्गातला असा काढून म्हणाला ह्याच्या गेल्याने मला काही फरक पडत नाही म्हणून मी ह्याला पाठवतो. ही नेव्हर डिड दॅट. ही वॉज जनरस. ही गेव इट ऑल. माझा एकुलता एक पुत्र. वचन असं सांगत नाही माझा एकुलता एक स्वर्गदूत, माझा एकुलता एक पुत्र मी दिला या पृथ्वीवर सगळ्यांसाठी. Amen. So there are 3 types of giving. This is not my sermon. I'm going ahead. परंतु मी तुम्हाला फक्त सांगितलेल्या 3 types of giving. One is पहिलं काय? Tithe. Second is offering. Third is generous offering. दशांश, भेटार्पण आणि उदारपणे दिलेलं अर्पण. हे 3 प्रकारचे अर्पण आम्हाला आढळतात. सो वेन यू गो होम, जेव्हा तुम्ही घरी जाल तेव्हा या 3 गोष्टींविषयी विचार, या 3 देण्याविषयी तुम्ही विचार करा की मी कधी ना कधी या 3 प्रकारच्या देण्यामध्ये आढळलेलो आहे का.
Have I found myself in any of these three? If yes, praise God. Amen. All right, let's go ahead. Read with me Proverbs 3:9. नीतिसूत्रे याचा 3रा अध्याय आणि 9वं वचन. तू आपल्या द्रव्याने व आपल्या सर्व उत्पन्नाच्या प्रथम फळाने परमेश्वराचा सन्मान कर. Honor the Lord with your wealth and with the first fruits of your crops, says Proverbs 3:9. तू आपल्या द्रव्याने, कशाने म्हटलेलं आहे? तू आपल्या द्रव्याने व आपल्या सर्व उत्पन्नाच्या प्रथम फळाने परमेश्वराचा काय कर? सन्मान कर. Here we are trying to understand the root of giving. Let's understand the root. देण्याचं मूळ काय आहे हे आम्ही समजून घेतलं पाहिजे. का आम्ही द्यावं? अनेक ख्रिस्ती लोकांना वाटतं की मंडळी मागते म्हणून आम्ही दिलं पाहिजे, पाळ्याक उभारतात द्या म्हणून आम्ही दिलं पाहिजे. बायबल आम्हाला ठीक आणखीन थोडंसं ख्रिस्तीत्व त्यांच्यामध्ये असताय म्हणून ते लोक म्हणतात वचन काय सांगतं? द्या म्हणजे दिले जाईल म्हणून आम्ही दिलं पाहिजे. ह्याच्यामध्ये पण किती स्वार्थीपणा आहे बघा. का देतो तुम्ही? द्या म्हणजे दिलं जाईल, मला मिळणार म्हणून मी देणार. हॅलो, आमच्या देण्यामध्ये पण घेण्याचा किती मोठा भाग आहे पहा. का देता तुम्ही? द्या म्हणजे दिले जाईल वचन सांगतं म्हणून मी देतो. बट लेट्स अंडरस्टँड द रूट ऑफ गिव्हिंग. मूळ काय आहे देण्याचं? आम्हाला Proverbs 3:9 नीतिसूत्र 3:9 मध्ये इथं समजतं. ऑनर द लॉर्ड विथ युअर वेल्थ. इफ आय आस्क यू दिस क्वेश्चन, डू यू ऑनर द लॉर्ड? जर मी तुम्हाला हा प्रश्न विचारला, काय तुम्ही देवाचा सन्मान करता का? हो म्हणाल मी, है ना? हो, येस. आणि देवाचा सन्मान करण्या अनेक वेगवेगळ्या पद्धती आहेत. परंतु काय तुम्हाला माहित होतं का, मंडळीला हे माहिती होतं का की आम्ही परमेश्वराचा सन्मान, परमेश्वराचा आदर आमच्या संपत्तीने करू शकतो? हो, आय एम नॉट सेइंग, माझं म्हणणं नाही आहे. कोण सांगायला लागलंय? तुमचं बायबल तुमच्याकडे आहे की नाही ते सांगायला लागले. माय बायबल इज टेलिंग, माझं बायबल मला सांगत आहे की मी माझ्या द्रव्याने, इंग्लिशमध्ये इथे ॲम्प्लिफाईड व्हर्जनमध्ये आलंय, ऑनर द लॉर्ड विथ युअर वेल्थ. तुमच्या संपत्तीच्या द्वारे परमेश्वराचा आदर करा, परमेश्वराचा सन्मान करा. आमेन. यू डिड इट लास्ट संडे. कम ऑन, मागच्या रविवारी तुम्ही केलं. तुमच्या संपत्तीच्या द्वारे तुम्ही परमेश्वराचा आदर केला. आणि पुढे जाऊन तो काय म्हणतो? अँड विथ द फर्स्ट फ्रुट्स ऑफ युअर क्रॉप्स. संपत्तीच्या द्वारे आणि प्रथम फळाच्या द्वारे. वेल्थ इज समथिंग दॅट यू हॅव सेव्ड. फर्स्ट फ्रूट इज समथिंग दॅट इज ऑलवेज रिकरिंग. संपत्ती अशी आहे जे तुम्ही साठवून ठेवलेली आहे, त्याच्याने परमेश्वराचा आदर करायचा आहे. आणखीन परमेश्वर काय म्हणतो? प्रथम फळाच्या द्वारे, म्हणजे जे दर महिना तुम्हाला प्राप्त होतं. एम्प्लिफाईड सेज अँड विथ द फर्स्ट फ्रुट्स ऑफ ऑल युअर क्रॉप्स इनटू ब्रॅकेट इन्कम. एम्प्लिफाईड व्हर्जन बायबलमध्ये काय म्हटलेलं आहे? इन्कम. इन्कम म्हणजे आवक. माहिती आहे? कॉमर्स, आवक जावक. इन्कम इन कम. कळालं ना अर्थ तुम्हाला? इनकम. व्हॉट इज इनकमिंग? गिव्ह द फर्स्ट फ्रूट ऑफ दॅट. जे आत यायला लागले, जे तुम्हाला प्राप्त होय, महिनाभर काम करता, तुम्हाला त्याच्यानंतर जे इनकम झालं त्याचा फर्स्ट फ्रूट द्यायचा आहे. हॅलो, आर यू अंडरस्टँड? आय एम नॉट टेलिंग, द बायबल इज टेलिंग. मग हाऊ डू वी ऑनर गॉड? आम्ही देवाचा आदर कसा करतोय? देवा, जे इन्कम मला मिळायला लागले त्याचा प्रथम फळ मी तुला देऊन मी तुझा आदर कर. देर आर हाऊ मेनी चर्चेस आर फुल ऑन द फर्स्ट संडे ऑफ एव्हरी मंथ? वाय? किती चर्चेस अगदी जॅम पॅक फुल असतात पहिल्या रविवारी महिन्याच्या. का बरं सांगा? तुम्हाला माहिती आहे? हा, प्रभू भोजन घेण्याविषयीच आहे. ओ माय जीसस.
थँकफुली एव्हरी संडे आपलं हे आहे प्रभुभोजन एव्हरी संडे. पण किती मी दुसऱ्या चर्चला नावं ठेवत नाही, पण मी तुम्हाला सांगतोय चर्चेसनी, पास्टरांनी, याजकांनी कशी एक रूढी निर्माण करून ठेवलेली आहे. वी आर रिस्पॉन्सिबल टू हॅव दिस प्लॅस्टर, हॅव दिस ट्रेडिशन इन पीपल्स माइंड, की पहिल्या रविवारी जायला पाहिजे. का? कुठं पण असं जायला पाहिजे. पहिला रविवार मिस करायचा नाही. का? प्रभुभोजन असतंय. घ्यायचं 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 घ्यायचं. परंतु असं कधी आपण विचार केलो? तेव्हा पगार झाली, पगार झाल्यानंतरचा पहिला रविवार मी आनंदाने, मी जयघोषाने जाणार. माझा प्रथम फळ, माझा दशमांश मी मंदिरात घेऊन जाणार. Amen. Hallelujah. Bible does not teach you to give from your credit card. It's not biblical. बायबल तुम्हाला क्रेडिट कार्ड मधून तुमचं ऑफरिंग, तुमचं दशमांश द्यायला शिकवत नाही. व्हॉट इज क्रेडिट कार्ड? ATM कार्ड नाही, डेबिट कार्ड नाही. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड? डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्डचा काय फरक आहे माहित नाही? डेबिट कार्ड म्हणजे तुमच्या बँकेत जेवढे पैसे आहेत, समजा 20,000 रुपये आहेत, त्या 20,000 मधले तुम्ही कुठं पण जाऊन स्वाईप करून काढू शकता. क्रेडिट कार्ड म्हणजे काय? तुमच्या बँकेत पैसे जरी नसले तरी 1 लाखाची मुभा तुम्हाला क्रेडिट कार्डवर कदाचित दिली असेल, तुम्ही जाऊन पैसे नसताना सुद्धा खर्च करू शकता. इथं वचन काय सांगताय? तुमच्या मिळकतीचा 10वा हिस्सा आम्ही दिला. सो गिव्हिंग आउट ऑफ द क्रेडिट कार्ड इज नॉट ॲक्च्युअली बिब्लिकल. विषय आला म्हणून सांगतोय. इफ यू स्टील वॉन्ट टू गिव्ह, प्रेज गॉड. सो गिव्हिंग इज ऑनरिंग गॉड. पहिली गोष्ट कळली तुम्हाला? देणं म्हणजे परमेश्वराचा आदर करणं आहे. वाव. Read with me Romans 11:16. रोमकरस पत्र 11:16. If the first portion of the dove offered as the first fruits is holy, so is the whole batch. And if the root is holy, so are the branches. कणकेची पहिली मूठ पवित्र ठरल्यास, कणकेची पहिली मूठ पवित्र ठरल्यास गोळाही तसाच ठरेल. गोळाही तसाच ठरेल. आणि मूळ जर पवित्र, तर फांद्याही पवित्र ठरतील. आणि मूळ जर पवित्र, तर फांद्याही पवित्र. माय सेकंड पॉइंट आय एम गिव्हिंग यू इज गिव्हिंग अफेक्ट्स आवर सेव्हिंग. इफ समबडी इज रायटिंग, राईट डाऊन. गिव्हिंग अफेक्ट्स आवर सेव्हिंग. देण्याने आमचा साठा याच्यावर परिणाम होतो. Amen. राईट. इथं वचन काय सांगतं? एक कणिक आहे. कधी पीठ मळलात का तुम्ही? माझा हात वर आहे, खरं सांगतो, खोटं नाही बोलत. संडे आज विचारा गीताला चर्च सुटल्यानंतर, मी खरंच कणिक मळलेला आहे आणि चपात्या चांगले झालेत. आता करत नाही, ही गोष्ट वेगळी आहे. कणिक मळले, ठीक आहे. मळताना बघितलंय आईला, कामवाली बाईला, सुनेला, कधीतरी मळताना कणिक घेतलो आपण. इथं वचन काय सांगतं माहिती का? कणकेची पहिली मूठ जर पवित्र ठरली ना, तर गोळाही पवित्र ठरतो. दिस इज द कोरिलेशन ऑफ गिव्हिंग अँड सेव्हिंग. कणिक मळण्यासाठी पहिली मूठ घेतली आहे, एवढं पीठ घ्यायचं आहे, पण त्यातलं पहिलं जे टाकतोय ना, पहिलं वचन सांगते, जे पहिली मूठ आहे आपली कणकेची, ती जर पवित्र आहे. आणि ही पवित्र कशी ठरेल? हाऊ विल दिस फर्स्ट फिस्ट फिल्ड विथ डो इज होली? कसं असणार आहे ही मूठ, कणकेची ही मूठ पवित्र कशी असणार आहे? कम ऑन, टेल मी, आय एम टीचिंग यू. कशी असणार आहे ही पवित्र? ज्या वेळेला हे पहिली मूठ परमेश्वराच्या घरात जाईल, उरलेलं सगळा गोळा पवित्र ठरेल. कोणीतरी आमेन म्हणा.
हालेलुया. योग्य परातीत पहिली मूठ पडली पाहिजे. योग्य. अंडरस्टँड. The Lord is teaching us something here. The first portion, पहिला भाग, पहिली मूठ आपल्या कणकेची ही पवित्र जर असेल तर पूर्ण गोळा पवित्र. आणि ही पहिली मूठ पवित्र कशी असणार आहे? ज्या वेळेला ही पहिली मूठ आपल्या कमाईचं पहिलं उत्पन्नाचं पहिलं प्रथम फळ ज्या वेळेला आम्ही ते परमेश्वराच्या घरामध्ये सादर करू, उरलेलं 90% कणिक पवित्र ठरणार आहे. आम्ही खाऊ, आमचं पोट दुखणार नाही. आम्ही खाऊ, आमचं पोट बिघडणार नाही. आम्ही खाऊ, आमच्यातले फॅट्स फक्त वाढणार नाहीत. I wanted to shout an amen for that. Understand? So there is a correlation. ज्या वेळेला हे पवित्र करतो आम्ही, की आपण हे घेतलं आणि पहिला प्रथम फळ जो आहे ते कणिकचं पहिलं मूठच्या समान आम्ही देवाच्या घरामध्ये आणून टाकलं आणि आम्ही आणून दिलं, त्यावेळेला त्याचा ऑटोमॅटिकली स्पिरिच्युअली त्याचा इफेक्ट आपल्या उर्वरित सर्व उत्पन्नावरती होतो. ते पवित्र होतं. आणि लक्षात ठेवा, व्हॉट एव्हर इज होली द डेव्हिल कॅनॉट टच. तुमचं शेजार झोपलं असेल तर प्लीज त्याला सांगा, झोपायची वेळ नाही आहे. बायको असेल तर उठवा, घरी जाऊन काय व्हायचे ते होईल, पण उठवा. नवरा असेल तरी पण उठवा. बट लिसन टू दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. आय एम टेलिंग यू, रिअली आय एम टेलिंग यू, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. खूप महत्वाचं आहे. आम्ही आमचा पहिली मूठ दिली देवाच्या घरामध्ये. आज पहिला आठवडा आहे महिन्याचा. वी गेव आवर टाइट्स, आमचा दशमांश आम्ही दिला. उरलेलं सर्व 90% आमचं जे आहे ते आपोआप काय झालेलं आहे, आमच्या देण्याने काय झालेलं आहे, पवित्र झालेलं आहे. आणि मी म्हणालो, जे पवित्र ते शत्रू, ते शैतान स्पर्श करू शकत नाही. डिड यू नो द स्नेक कुड नॉट टच द फ्रूट ऑफ दॅट ट्री? तुम्हाला माहिती आहे, तो त्या बागेतला तो सर्प, दुष्ट कुसर्प, तो त्या फळाला स्पर्श करू शकत नव्हता. बिकॉज इट वॉज डेडिकेटेड, इट वॉज सॅन्क्टिफाईड, इट वॉज सेपरेटेड फॉर गॉड. ते झाड, परमेश्वर काय म्हणाला, सगळ्या झाडातून खा, पण हे जे आहे ना त्याला स्पर्शही करू नको. Why? I want to keep that holy. That is the tithe. ती पहिली मूठ त्या बागेतली, ते फळ, ते झाड. आणि शैतान त्याला स्पर्श करू शकला नाही. म्हणून काय करतो, फुस, हवेशी बोलतो, हवेशी बोलतो. आणि मग तिला म्हणतो, तू स्पर्श कर, तू तोड. बिकॉज ही कॅनॉट टच. कम ऑन, दिस इज रेव्हलेशन. ह्याच्यामध्ये प्रगटीकरण लक्षात घ्या. ही कॅन नॉट टच व्हॉट इज होली. जे पवित्र आहे त्याला तो स्पर्श करू शकत नाही. तो तुम्हाला फितवू शकतो की तुम्ही स्पर्श करून दुसरीकडे त्याचा वापर करावा. लोन देतो, लोन 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 फिटल्यावर दशांश देतो. कुठलं आलंय? भूक लागली, भूक. आदाम जर म्हणला असता, आदामाने हवा, भूक लागली, भूक, खातो, आता खातो. आणि माझी भूक मिटल्यानंतर मग त्याला हात लावत नाही. काय आहे अर्थ आहे याला? याला आहे का अर्थ? सांगा बघू. नो. भूक लागली काय, मरायला लागलो काय, काय त्याला स्पर्श होणार नाही. मला आजची भाकर मिळाली नाही तरी चालेल, रोजची भाकर तू मला देणार ही प्रार्थना करेन. नाही मिळालं तरी चालेल, परंतु माझ्या उत्पन्नाचा पहिली मूठ मी परमेश्वराच्या घरामध्ये आणेन. ते पवित्र होईल. त्याच्याने माझा सर्व उत्पन्न 90% जे माझ्या हातात आहे ते पवित्र होईल. कोणीतरी आमेन म्हणा. का हे का करायचं आहे? इथं सांगितल्याप्रमाणे रोम 11:16 मध्ये सांगितल्याप्रमाणे आम्हाला का करायचं आहे? कारण जे पवित्र आहे त्याला शत्रू शैतान स्पर्श करू शकत नाही. समडीचे आमेन. आणि मग इथं पुढं काय म्हटलं माहिती का? आणि मूळ जर पवित्र तर फांद्याही पवित्र ठरतील. मूळ जर पवित्र आहे तर फांद्याही
पवित्र ठरतील. आमचं मूळ पवित्र ठरणं गरजेचं आहे. आणि आमचं मूळ पवित्र कसं ठरणार आहे? ज्या वेळेला आम्ही आमचा प्रथम उत्पन्न, प्रथम फळ परमेश्वराच्या घरामध्ये आम्ही आणून देऊ, त्यावेळेला होणार आहे. Amen. Hallelujah. You know, I had some savings. माझ्याकडे काही सेव्हिंग्स होते आणि मी विचार केला की कॅमेरा घ्यायचा. कॅमेरा I want to buy a camera. I was very excited to buy a camera. सेव्हिंग्स. पण ज्या वेळेला देव बोलायला लागला, एकाची गरज होती मंडळीमध्ये. We prayed, even Geeta felt and I felt we should give it to them. We should give it to them. We gave. That is the number 2 type of giving, offering. We gave. It was a good amount. चांगली रक्कम होती. आम्ही दिलो. बऱ्याच काळापर्यंत कॅमेरा आला नाही. त्या काळामध्ये काय झालं माहिती आहे? एकाच्या घरी गेलो. गंमत आहे, सांगतो तुम्हाला, नाव नाही सांगणार. नाही. एकाच्या घरी गेलो, खूप चांगला कॅमेरा बघितला, असा पिघळलो मी, असा एकदम मेल्टच. काय कॅमेरा आहे हो, बघू. असं लगेच हातात बघू, किती छान आहे कॅमेरा. त्या व्यक्तीला वाटलं आता मी मागणार आहे काही कॅमेरा. त्या व्यक्तीला वाटलं मी मागणार आहे काय की कॅमेरा. म्हणून ती म्हणली माझं नाही आहे, ते त्याचं आहे. मी त्याचं पण नाव सांगणार नाही. हॅलो, इकडं तिकडं बघू नका, इथं कोणी नाही आहेत, कोणी नाही आहे, ते त्याचं आहे म्हटले. मी विश्वास ठेवलो, प्रांजळपणे विश्वास ठेवला. खाली आलो, त्यांच्या घरी कार्यक्रम होता, खाली आलो डिनरसाठी. दुसऱ्यांच्या हातात बघितलं, क्लिक करायला लागले तेच कॅमेरा. मी म्हणलो ह्यांचं चांगलं हो, छान आहे कॅमेरा. ते म्हणले छे हा त्याचा कॅमेरा नाही, हा याचा कॅमेरा आहे. खालीच असं खालीच जेवायला बसलो पार्किंग मध्ये. तिथंच कळालं. कसं झालं असेल? एक तर मी साठवलेला पैसा कॅमेरा घेण्यासाठी मी एका फॅमिलीला दिलाय आणि त्याच्यावरून अजून मीठ मिरची इथं असं झालं ना, काय सांगू. खूप उदास झालो, खूप तुटलो मन. बट बाय गॉड्स ग्रेस टुडे वी हॅव इनफ. देवाच्या कृपेने आज एक नाही, वी हॅव 3 कॅमेरास टुडे. 3 कॅमेरास. तुमचं देणं हे तुमच्या उर्वरित सर्व पैसा, सर्व धन, सर्व संपत्ती ह्याला पवित्र करतं. आणि जे पवित्र आहे त्याला शत्रू स्पर्श करू शकत नाही. म्हणा सगळेजण नाही. Oh man, this is powerful. Next, what we offer has power. What we offer has power. आम्ही जे देतो त्याच्यामध्ये सामर्थ्य आहे. म्हणा सामर्थ्य आहे. Hallelujah. Our giving attaches us to the deposit of heaven. When we give, God opens the deposit of heaven to bless us in abundance. आमच्या देण्याने काय होतं माहिती का? आमच्या बँकेशी आम्ही जुडत नाही. आमच्या देण्याने आम्ही स्वर्गातल्या डिपॉझिटशी जाऊन थेटपणे जुडतो. दॅट इज वाय आय सेड गिव्हिंग ऑर ऑफरिंग, व्हॉट वी ऑफर हॅज पॉवर. आणि ही कसलं सामर्थ्य आहे? या देण्यामध्ये कसलं सामर्थ्य आहे? स्वर्गाचे द्वार, धनसंपत्तीचे स्वर्गाचे द्वार उघडले जातात आणि आम्ही थेट त्याच्याशी जोडले जातो. कोण म्हणेल त्याच्यानंतर आम्ही गरीब आहे? द रिचेस्ट बँक इज इन हेवन. सगळ्यात श्रीमंत बँक RBI नाही आहे, हॅलो. स्विस बँक नाही आहे, हॅलो. स्वर्गात आहे. आणि ती उघडी होते, तिथे अकाउंट आपला तयार होतो आणि आमचा इथला पृथ्वीवरचा अकाउंट आणि जीवन जुळतं त्याच्याबरोबर. कधी? जेव्हा आम्ही देऊ, त्याच्यामध्ये सामर्थ्य आहे हे होतं. Amen. Can we move ahead? What we offer, next point. What we offer shows how much we value the one to whom it is offered. आम्ही जे देतो आणि जितकं देतो त्याच्याद्वारे आम्ही सांगत आहे, ज्याला आम्ही द्यायला लागलोय त्याची किती किंमत माझ्या हृदयामध्ये आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या भिन्न प्रकारच्या परिवाराच्या बर्थडेजला तुम्ही गेलेला आहात.
हो की नाही? ठीक आहे, तिकडे नको जायला. भिन्न भिन्न प्रकारच्या विवाह सोहळ्याला तुम्ही गेलेले आहात, गेलात की नाही? यू बीन टू मॅरेजेस, वेडिंग्स, सो मेनी. यू नो व्हॉट प्रेझेंट यू हॅव गिव्हन. तुम्हाला माहिती आहे तुम्ही कुठली भेट तिथे दिलेली आहे. काढ रे माळ्यावरचं, अरे काढ. तुम्हाला 4 वर्ष अगोदर आलेला कब्बशीचा बॉक्स, किती 4 वर्ष अगोदर कब्बशीचा बॉक्स आलाय आणि तुम्ही माळ्यावर टाकलंय का? तुम्हाला माहिती आहे कोणाचं तर लग्न येणार आहे, वरचा कव्हर जाणार आहे, नवीन कव्हर रॅप होणार नाही आणि त्याच्यावर एक चिकटपट्टीने अजून एक चिटकवणार आहे कार्ड विथ बेस्ट कॉम्प्लिमेंट्स. क्या बात आहे. त्याच्यावर कार्ड कुठलं चिटकवतो माहिती का? विथ बेस्ट उत्तम शुभेच्छा. वाह, 4 वर्षाखालच्या जुन्या. तुम्हाला आणि मला, आम्ही सगळ्यांनी केलंय हो, सगळ्यांनी. चूक आहे बरोबर आहे ते नंतरचा विषय, हो हो नंतरचा विषय. पण मी काय सांगायला लागलो माहिती का? कोणाचं लग्न आहे, कोणाच्या लग्नाला चाललो आहे, तो होणारा नवरा, ती होणारी त्याची ती बायको, आमच्या जीवनामध्ये त्याचं मूल्य किती आहे, किती जवळीक नात्याचा संबंध आहे, त्याच्यावरती तुमचा लग्नाचा गिफ्ट ठरतो. आणि एकदम खूप चडीबडी एकदम जिवलग मित्र तुमचा जर आहे ना, तुम्ही माळ्यावरचं काहीच काढणार नाही. खरंच आहे. तुम्ही माळ्यावरचं काय, तुम्ही उठा ठेवा करताल, काय पण करताल, परंतु चांगल्यातल्या चांगलं तुम्ही त्यांना द्याल. का? यू व्हॅल्यू दॅट रिलेशनशिप. व्हॉट वी ऑफर शोज हाऊ मच वी व्हॅल्यू द पर्सन whom we are offering. आम्ही देवाला यायला लागलोय, फाटके नोट. खरं सांगतो, आता नाही येत ना, आता कोण आहे मोजणारे? आता येतात का? नाही येत. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. स्वच्छ झाले सगळं. खंगाळून स्वच्छ झाले सगळं, चांगल्या नोटा. I'm telling you, see the beauty. I was smiling when I was in ATM. माझ्या मम्मीने सांगितलं, हे घे माझं कार्ड आहे, हे डॅडींचं कार्ड आहे, ह्याच्यातून एवढे काढ, त्यातून तेवढे काढ. म्हणलं का? आज फेथ स्लिप भरली आहे, द्यायचं आहे. ओके, गेलो ATM मध्ये, कार्ड, करकरीत नोटा बाहेर आल्या. See how God is. I was smiling. I said, God, this is amazing. हे कुठं भाजीपाल्याला चाललेलं नाहीये देवा, कोऱ्या नोटा. हे कुठं मटणाच्या दुकानात चालले नाहीत देवा. देवा तुझ्या घरी चाललेत करकरीत नोटा चाललेल्या आहेत. I was smiling. नोटा आले, सट 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 सट, खूप खुश झाला. How we give is so important. मला अजून पण माहिती आहे, मम्मीचं ही एक सवय मला अजून पण माहिती आहे. अगदी लहानपणापासून मी बघितलेलं आहे, मंदिरामध्ये नोटा करकरीतच गेल्या पाहिजे. काही करून ह्या गुरुजीला सांग, त्या गुरुजीला सांग, ते बँकेत गेल्यानंतर जुन्या नोटा द्यायच्या आणि ते नवीन नोटा प्लीज आम्हाला द्या. काय हो तुम्हाला काय आम्हाला करायचं काय तर द्या इथं आम्हाला. मग करकरीत नोटा असे सेपरेट मम्मी ठेवायची आणि तिथून सगळा दशांश, तिथून सगळं ऑफरिंग. सी व्हॉट यू व्हॅल्यू. तुम्ही काय, तुमचं किती किंमत आहे आमची मंडळी प्रित्यर्थ, देवाच्या व्यक्तींविषयी, मंदिराविषयी किंवा देवाविषयी खुद्द. हाऊ मच वी व्हॅल्यू युअर ऑफरिंग शोज. युअर ऑफरिंग शोज. आत्ताच माझ्या वॉलेटमध्ये 10ची फाटकी नोट आहे, ठेवली आहे मुद्दामून. मला माहिती आहे कुठेतरी कुठं कटणारच आहे, कटणारच आहे. बॉम्ब गोळा का होईना खाणार, बर्फ खाणार मी, माहिती आहे मला. पण ती कधीच मंदिरात येऊ शकत. व्हॉट यू ऑफर शोज हाऊ मच यू व्हॅल्यू द वन टू whom you are offering. Amen. Yes, no. Right. इब्री 7:4 वाचा. Hebrews 7:4. इंग्लिश मध्ये. It's very beautiful written in amplified. I love it. मराठीमध्ये म्हटलंय, तर आता कुलाधिपती अब्राहम याने ज्याला लुटीतील उत्तम वस्तूंचा दशमांश दिला, तो केवढा मोठा असावा हे ध्यानात घ्या. किती छान आहे ना हे. काय म्हटलंय पहा,
तर आता कुलाधिपती अब्राहाम, हा अब्राहाम, कुलाधिपती अब्राहाम म्हणजे याला पण मोठं दाखवलं इथं. कुलाधिपती अब्राहाम याने ज्याला लुटीतील उत्तम वस्तूंचा, तो एक लूट जिंकून आला, हो, एक युद्ध जिंकून आला. आणि तो म्हणतोय, आता इथे त्याच्याविषयी सांगण्यात आलेलं आहे की त्याने लुटीतील उत्तम वस्तूंचा, कुठल्या वस्तूंचा? सगळे म्हणा जोरात, कुठल्या वस्तूंचा? उत्तम वस्तूंचा दशमांश, टाईथ. हॅलो, तो केवढा मोठा असावा ज्याला दिलं. हा कुलाधिपती आहे, तो खुद्द लुटीचा 10वा हिस्सा एकाला देतोय. तो किती मोठा असावा? तो कोण आहे माहितीये? मल्कीसदेक. त्याच्याविषयी आहे, जेनेसिस मध्ये लिहिलेलं आहे. वी स्टील डोंट नो एक्झॅक्टली हू दिस मल्कीसदेक इज, बट ही इज एन एक्झॅक्ट रेप्लिका अँड रेप्रेझेंटेशन ऑफ हू जीसस इज इन न्यू टेस्टमेंट. ओके. आणि तो म्हणतोय तो किती मोठा असावा हे लक्षात ठेवा. तो मोठा आहे. तो ज्या याजकाकडे त्याने दिलं तो मोठा आहे, कारण हा खुद्द कुलाधिपती अब्राहाम तो एकाकडे जातोय. म्हणजे अब्राहामच्या नेत्रामध्ये, अब्राहामच्या दृष्टिकोनाने तो मल्कीसदेक त्याच्याही पेक्षा कितीतरी पटीने मोठा आहे. व्हॉट वी ऑफर डिक्लेअर्स द ग्रेटनेस ऑफ गॉड. जे आम्ही देतो किंवा आमच्या देण्याने आम्ही घोषित करत आहे आमचा परमेश्वर किती मोठा आणि किती महान आहे. आम्ही कोण खालच्याला देत नाही. ओ, वी डोंट ऑफर टू समबडी हू इज बिलो अस. दॅट इज गिव्हिंग टू द बेगर. आम्ही कोणाला द्यायला लागलो? आम्ही आमच्या अशा महान मोठा परमेश्वराला द्यायला लागलोय. आम्ही किती द्यायला लागलोय, आम्ही कसं द्यायला लागलोय, आणि आमचं ऑफरिंग, आमचं टाईथ, आमचं देणं हे सांगतं. दर रविवारी ज्या वेळेला आम्ही देत आहोत, दर महिन्याला ज्या वेळेला आमचा दशमांश आम्ही देत आहोत, दरवेळेला अनाऊन्स करतो ज्या वेळेला आम्ही विशेष अर्पण आम्ही देत आहोत, त्या प्रत्येक देण्याने आम्ही घोषित करत आहोत आत्मिक पातळीमध्ये की आमचा परमेश्वर मोठा आहे. We declare the greatness of God by what we give. आणि म्हणून अब्राहमाकडे गेल्यानंतर असं इथं म्हटलेलं आहे, याच्याविषयी आम्हाला शिकायला मिळतं की त्याला खूप मोठी लूट मिळाली आणि त्यातील 10वा हिस्सा तो मल्कीसदेकला देतो. दहावा हिस्सा गोरगरिबांना वाटत नाही. गोरगरिबांना वाटणं खूप चांगली गोष्ट, परंतु 10वा हिस्सा वर झाला पाहिजे. कुठे झाला पाहिजे? वर. यू ऑलवेज गिव्ह युअर 10th टू समथिंग दॅट इज ग्रेटर देन यू. प्रत्येक वेळेला हे आम्ही असं लक्षात ठेवलं पाहिजे. आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. एक टिप्पणी, एक साइड नोट तुम्हाला देतो. When Abraham, this is the first time in the Bible where it is talking about tithe. ही पहिली वेळ आहे दशांशाविषयी. And there was still no law about tithing. देव अजूनही दशांशाविषयी त्या काळामध्ये बोलला नव्हता. It was only after 450 to 500 years later the law came. अब्राहमाच्या ह्या कृती, दशांशाच्या कृतीच्या 450 ते 500 वर्षानंतर दशांशाविषयी किंवा नियमावली आली परमेश्वराकडून. How did Abraham know I have to give the tithe? कसं अब्राहमाला कळालं की मला दशांश? Tithing, when he wanted to give tithe, it was a revelation that he received from God. ते प्रगटीकरणाच्या स्वरूपामध्ये अब्राहमाला परमेश्वराकडनं ते प्रगटीकरण प्राप्त झालं. आणि म्हणून तो म्हणाला, नाही मी असंच पुढे जाऊ शकत नाही. मला जाता जाता इथे थांबून हा जो श्रेष्ठ मल्कीसदेक आहे त्याला मला हा 10वा हिस्सा द्यावा लागणार आहे. स्कॉलर्स से it was an incarnation. Melchizedek was an incarnation of Christ himself that he revealed in front of Moses. असे अभ्यासू लोक जे आहेत, तज्ञ लोक जे आहेत, असं म्हणतात की जो मल्कीसदेक आहे तो खुद्द प्रभू येशू ख्रिस्त आहे. एका याजकाच्या स्वरूपामध्ये मल्कीसदेक या नावाच्या स्वरूपाने तो खुद्द मोशेच्या समोर आला. मोशेने ते ओळखलं आणि 10वा हिस्सा उत्तम आणि उच्च याजकाला त्याने सादर केला. टायथिंग is saying I have a fresh revelation about God. दशांश देणं म्हणजे हे दाखवतं की मला परमेश्वराविषयी एक
प्रकटीकरण आहे. मला चर्च सांगताय म्हणून मी दशांश देत नाही आहे. त्याला तर कुठल्याच चर्चने सांगितलं नाही. अब्राहमाला कुठल्याच चर्चनी दशांशाविषयी सांगितलं नाही. अब्राहमाला कुठल्याच चर्चनी विशेष अर्पणाविषयी सांगितलं नाही. खुद्द थेट देवाकडून प्रकटीकरण आलं, तुला इसाक द्यावं लागेल. खुद्द देवाकडून आलं, तुला 10वा हिस्सा द्यावा लागेल. वी शुड हिअर गॉड. लेट्स गो अहेड. उत्पत्ती 14:19-20. मी एवढं बोलतो आणि थांबवतो. उत्पत्ती 14:19-20 इथे म्हटलेलं आहे, त्याने त्याला असा आशीर्वाद दिला, आकाशाचा व पृथ्वीचा स्वामी जो परात्पर देव तो अब्राहमाला आशीर्वाद देव. ज्या परात्पर देवाने तुझे शत्रू तुझ्या स्वाधीन केले तो धन्य. तेव्हा अब्राहमाने त्याला अवघ्याचा 10वा भाग दिला. दिस इज द एक्झॅक्ट सेम थिंग. तीच गोष्ट जी इब्री 7:4 मध्ये आम्ही वाचली ना, नवीन करारामध्ये इब्री करासपत्र लिहिणारा जो अब्राहमाविषयी म्हणतोय की त्याने ज्याला दिलं तो किती मोठा असेल, तो जो मोठा आहे त्याच्याविषयी आता आपण वाचलं उत्पत्तीमध्ये. आणि मग तो मल्कीसिदेकाच्या समोर येऊन हे त्याच्याविषयी आहे. मग तो म्हणतो, तेव्हा अब्राहमाने त्याला अवघ्याचा म्हणजे सगळा जे मिळालं त्याला लूट, त्याचा 10वा भाग त्या मल्कीसिदेकला त्याने दिला. Now, in KJV, King James Version, which is very close to the actual translation, it says he gave him tithes of all. ठीक आहे, he gave him tithes of all. सर्व गोष्टींचा 10वा हिस्सा दिला. Tithe, everybody say tithe. Right. या उत्पत्तीच्या ह्या पुस्तकामध्ये जे इब्री शब्द, I hope I have written it. हां, जे इब्री शब्द, the Hebrew word that has come for tithe in Genesis, here it says maser. Everybody say maser. MAASER, maser. Okay. इब्री ते शब्द सापडले तर मी तुम्हाला कधीतरी दाखवेन. बट एनिवे, इब्री भाषा लिहिली जाते आणि वाचली जाते उर्दू सारखं, फ्रॉम राईट टू लेफ्ट. ओके. तर त्याच्यामध्ये 4 अक्षर आहेत. किती? 4 अक्षर आहेत. आणि 4 अक्षरांना मिळून हा शब्द उच्चारला जातो. त्याला आम्ही आता काय म्हटलं? मासेर. एव्हरीबडी से मासेर. नाउ आय एम गोइंग समवेअर, आय एम टीचिंग यू समथिंग. हा टाईथ हा जो शब्द अब्राहमाने जो दिला, या शब्दाला इब्री भाषेमध्ये मी सांगितलं मासेर हा शब्द आलेला आहे. या मासेर या शब्दामध्ये एक मूळ शब्द लपलेला आहे, ते आहे आसेर. आसेर वरून मासेर झाले. ऑलराईट, कळालं तुम्हाला? टाईथ हा कुठल्या शब्दावरून आलेला आहे? मासेर या इब्री शब्दामधून आलेला आहे. मासेर मध्ये एक मूळ शब्द आहे लपलेला, ते कुठला शब्द आहे? आसेर. आणि आसेरचा अर्थ रिच. आसेर म्हणजे काय? रिच, श्रीमंत. युअर रिचेस आर हिडन इन युअर टाईथ. तुमची श्रीमंती तुमच्या दशांशामध्ये लपली आहे. Hallelujah. That's what the Bible says. मासेर मध्ये एक आसेर हा शब्द लपलेला आहे. दशांशामध्ये तुमची श्रीमंती लपलेली आहे. देण्याने आम्ही रिकामे होत नाही, देण्याने आम्ही ओसंडून भरून वाहतो. Isn't this beautiful? Wow. I want to stop here. I have so much more to say, but I want to stop here. मला इथे थांबायचं आहे, माझी वेळ संपली आहे. But I'm telling you, people, देणं किंवा न देणं ह्याच्याने तुम्ही स्वर्गात जाल किंवा नरकात जाल हा विषय नाही आहे. नाही दिला तरी पण स्वर्गात जाल. हालेलुया. पण आम्ही इथे कसे राजे बनून राहू शकतो, आम्ही कसं परमेश्वराचा अनुभव घेऊ शकतो, याही क्षेत्रामध्ये आमच्या